साठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं आणि कर्तृत्वासाठी पराक्रम हवा आणि पराक्रमासाठी शौर्य हवं, शौर्यासाठी धैर्य हवं आणि धैर्यासाठी देशभक्ती हवी आणि देशभक्तीसाठी इतिहास हवा, परंपरा हवी आणि मराठी माणसाला या सर्व गोष्टी एकाच नावात भेटतात आणि ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती। हा गडकोटांचा महाराष्ट्र आसमानी सुलतानी सुद्धा शत्रूंच्या तोफ गोळ्यांसमोर कधी झुकला नाही की कधी वाकला नाही आणि या गडकोटांच्या अंगा खांद्यावर खेळणारे मर्द मराठे रणात मेले पण मागे हटले नाही आणि अशा या निरक्षर मराठ्यांनी सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा इतका तेजस्वी आणि ओजस्वीरित्या इतिहास याच मातीत घडवलाय आणि सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वीरित्या इतिहास घडवणाऱ्या त्या शिल्पकाराचं नाव हृदयाच्या गाभाऱ्यात कोरून ठेवावं आणि किंबहुना 350 वर्षांपूर्वी या राखट कणखर असलेल्या महाराष्ट्र देशाच्या माणसांच्या मनात ते नाव कोरून ठेवलं गेलं आहे आणि ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना किती आयुष्य लाभलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 सालचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 सालचा। तुम्ही बसल्या बसल्या हिशोब केला तर तुमच्या लक्षात येईल की राजांना लाभलेलं आयुष्य फक्त 50 वर्ष, फक्त 50 वर्ष। या 50 वर्षाच्या आयुष्यात माणूस काय करू शकतो? जन्माला आलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाली आणि आता मी निवृत्त झालो। मी माझ्या आयुष्याचा विचार करतो की मी माझ्या आयुष्यात काय केलं, पण असं समाधानकारक उत्तर मिळत नाही। म्हणून कवी नारायण सुर्वे म्हणतात की 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिले किती उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आले, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि बाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली।